समुद्राच्या कुशीत दडलेला हा किल्ला पाहिलात का कधी? हा तोच किल्ला जिथून शिवाजी महाराजांनी समुद्रावर नजर ठेवली होती. 3 बाजूनी समुद्र, मध्ये उभा एक अभेद किल्ला म्हणजेच रत्नदुर्ग किल्ला. तर मंडळी, हा आहे रत्नदुर्ग किल्ला. तर रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आपण आलो आहोत. पाहू शकता तुम्ही. पुन्हा आता पायऱ्या चढून वरती जात आहोत. तर बाजूलाच एक हत्ती आहे. तर मंडळी, रत्नदुर्ग किल्ला, तर या किल्ल्याला भगवतीचा किल्ला असेही म्हणतात. तर घोड्याच्या नाल्यासारखा या किल्ल्याचा आकार आहे. अंदाजे 1300 मीटर लांब आणि 1000 मीटर रुंदीचा हा किल्ला आहे. तर या किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. पाहू शकता समोर भगवती देवीचे मंदिर. तर मंडळी, या किल्ल्याची उभारणी बहमनी नंतर हा किल्ला आदिलशाहीकडे गेला. तसेच पुढे 1710 ते 1755 या काळात हा किल्ला आंग्रे यांच्या ताब्यात होता. तर हे भगवती देवीचे मंदिर आहे. तर मंडळी, पुढे 1857च्या उठावापूर्वी झाशीची राणी या किल्ल्यावर भगवती देवीच्या दर्शनासाठी येऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे. तर हे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचे हे स्मारक आहे. पाहू शकता मंडळी तुम्ही. तर हा आहे मंदिराच्या आतील भाग. पाहू शकता तुम्ही मंडळी. खूप छान असे हे मंदिर आहे. मंदिराच्या आतील व्हिडिओ काढण्यास आपल्याला परवानगी नसल्यामुळे व्हिडिओ आतमध्ये काढू शकलो नाही. तर म्हणजे हा आहे श्रीदेवचा वाटा. तर मंडळी, तुम्ही पाहत असलेला हा आतील मंदिराचा परिसर आहे. आणि मंदिर अशा प्रकारे बाहेरून दिसते. तिन्ही बाजूनी उफाळणारा समुद्र आणि वर भगव्या ध्वजाखाली उभा रत्नदुर्ग किल्ला. तर मंदिराच्या समोरचा हा किल्ला आणि परिसर. तर आज येथे येणारा प्रत्येकजण त्या वैभवशाली काळाची अनुभूती घेतो. शिवाजी महाराजांनी हा किल्ला बळकट केला आणि पुढे समुद्र रक्षक ठरला. तर मंडळ, हे आहे श्री खंडोबाचं मंदिर. तर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब